नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात जेनझींकडून पोलिसांचं संभाषण। पोलिसांकडून झालेला हल्ला रेकॉर्ड करण्यात आला, त्यामुळे पोलीस उघड पडले। जेनझीच्या या सतर्कतेमुळे पोलिसांनी आता एसपीओ काढली आहे। भविष्यात आंदोलनावेळी रेकॉर्ड होण्याची भीती असल्याने त्यावेळी काय करायचं हे या एसपीओ मधून नमूद केलं आहे। त्यावरून सीजेपीचे आंदोलक अभिजित दिपके यांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला। पोलिसांनी फक्त संविधानाचं पालन करावं, त्यांनी भाजपाच्या ऑर्डर फॉलो करू नये। तसेच करायचं असेल तर मग खाकी पॅन्ट घालून, हाफ चड्डी घालून भाजपाच्या कार्यालयाबाहेर उभा राहावं, अशा शब्दात अभिजित दिपकेंनी पोलिसांना सुनावलं। अभिजित दिपके यांनी मीडियाशी बोलताना संवाद साधला। यावेळी त्यांनी पोलिसांच्या एसपीओ वरून पोलिसांना धारेवर धरलं। मला वाटतं तुम्हाला रेकॉर्ड होण्याची भीती असेल तर तुम्ही अशा गोष्टी का करता? आम्ही आंदोलन केले, कॅमेऱ्यासमोर केले, मीडियासमोर केले। पोलिसांना काही रेकॉर्ड होईल याची भीती वाटते, याचा अर्थ पोलिसांच्या मनात काही ना काही भीती आहे। पोलिसांनी एसपीओ करण्यापेक्षा संविधान फॉलो करावे। पोलीस एका पक्षाचा नाही तर तो भाजपाच्या व्हॉट्सअप फॉरवर्डवर चालणारा आहे, ते संविधानावर चालणारे आहेत, त्यांनी संविधानावर चालावं। तुम्हाला भाजपाची ऑर्डर फॉलो करायची असेल तर आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर खाकी पॅन्ट घालून, हाफ चड्डी घाला आणि भाजपाच्या कार्यालयासमोर उभा राहा आणि म्हणा मे बी चौकीदार, असं त्यांनी सुनावलं आहे। त्याचबरोबर 19 जुलैच्या रात्री आणि 20 जुलैच्या सकाळी मी दगडाने भरलेले ट्रक पाहिले, मी व्हिडिओ काढले। पोलिसांना विचारलं, दगडाने भरलेले ट्रक दिल्लीत आले कसे काय? आमचा मोर्चा सुरू झालेला नव्हता, फुटलेली व्हॅन उभी राहिली होती। पोलिसांचा हा आधीचा प्लॅन होता दगडफेकीचा प्लॅनिंग होताच मला याची शंकाही आली। तेव्हा मी डीसीपींना भेटलो, ते म्हणाले तुम्ही शंका घेऊ नका, तिथे बांधकाम सुरू आहे, त्यासाठी हा ट्रक आला असेल। आम्ही म्हणालो आम्हाला येड्यात काढू नका, असा हा सगळा प्लॅन आहे, अशी माहिती दिपकेंनी दिली आहे। पोलीस आणि भाजपाच्या गुंडांसह प्लॅनिंग होता। शेतकरी आंदोलन आणि सीएनआरसीतही हेच केलं होतं। जेव्हा आंदोलन होतं तेव्हा भाजप आणि दिल्ली पोलिसांचं ट्विनिंग कसं राहतं हे आपण आधीच पाहिलं आहे, असंही ती म्हणाली। यावेळी त्यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरही भाष्य केलंय। शरद पवार आणि मोदी हे फार मोठे नेते आहेत, त्यामुळे ते नेते भेटले असतील। पवार हे जंतर मंतरवर विचारपूस करायला आले होते, असं त्यांनी सांगितलं। तसेच भाजपवाल्यांनी सध्या खूप सारी अशी बेरीज गणिते काढली आहे, अशीच गणिते ते लावणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।